नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. शरद पवार आपल्या 6 दशकांच्या संसदीय राजकारणामध्ये एकही निवडणूक हरलेले नाही. आता ते राज्यसभेवर जात आहेत, बिनविरोध जात आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या सहकार्याने आणि महाविकास आघाडीच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने बिनविरोध राज्यसभेवर चाललेले आहे. आता पार्थ पवार हा नातू ज्या वेळेला 2019 मध्ये लोकसभेला उभा होता, त्यावेळेला त्याने उभं राहू नये अशी शरद पवारांची इच्छा होती. आणि आता मात्र त्यांना पार्थसह राज्यसभेवर जाण्याची वेळ आलेली आहे. ती क्रूर नियतीमुळे. आता क्रूर नियती का म्हणायचं? 28 जानेवारीला अजितदादांची अकाली एक्झिट झाली, चटका लावून गेली आणि त्यामुळं शरद पवार जे निवृत्त होण्याचा विचार करत होते त्यांना तो थांबवावा लागला. कारण की ज्या पद्धतीचं गलिच्छ राजकारण बारामती पासून दिल्लीपर्यंत झालं आणि जे महाराष्ट्राला पाहावलं गेलं नाही, त्यामुळे शरद पवारांनी ठरवलं की आता आपल्याला त्या गलिच्छ राजकारणाला मात देण्यासाठी आगामी काळामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे घडी बसवावी लागणार आहे. जी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची बसवायची होती, आता ते काम आपल्याला करावं लागणार आहे. या इराद्याने ते मैदानात उतरले आणि जिंकले सुद्धा आहेत. त्या अर्थ आपण थेट विश्लेषण करू. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असतो. तेव्हा विनंती की बेल आयकॉन दाबावं, म्हणजे ऑल नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील. हे बघा, शरद पवार आता वार्धक्यामध्ये आहेत, त्यांचं राजकारण थांबलेलं आहे. अजितदादा पवार यांनी देखील त्यांना आता तुम्ही सल्लागाराच्या भूमिकेत या वगैरे वगैरे असं जे म्हटलं होतं, तरी त्यांना राजकारण काही सुटत नाही, सत्तेचा मोह काही सुटत नाही, अशा प्रकारची सगळी टीका त्यांनी सहन केली. अनेक आपल्या राजकीय आयुष्यामध्ये टीकेचे घाव असंख्य असे त्यांनी सोसलेले आहेत. आता जसं सुरुवातीला सांगितलं की जी परिस्थिती बदलली एकदम अजितदादांच्या जाण्यामुळे, त्यामुळे त्यांना तो निर्णय घ्यावा लागलेला. आणि तो निर्णय घेत असताना आपल्याला कोणत्याही स्थितीमध्ये आपल्या विचारधारेशी फारकत घ्यायची नाहीये. आपल्याला कसंही करून राष्ट्रवादीचं विलिनीकरण करायचंय आणि सत्तेमध्ये वाटा पुन्हा पाहिजे आणि विचारधारेला ठेंगा दाखवायचा असं नाही. तर त्यांनी पक्क ठरवलं, जसं संजय राऊत म्हणाले की अजितदादा पवार हे महायुतीतून बाहेर पडणार होते आणि त्यामध्ये बराचसा तथ्यांश होता. आता शरद पवार हे विलिनीकरणाची चर्चा त्यांनी थांबवून टाकलेली आहे. आता बघा, ज्या वेळेला पार्थ मुंडवा प्रकरणामध्ये अडचणीत आला, अंजली दमानियासह विजय कुंभार यांच्यासह अनेकांनी पार्थ पवारवर त्या घोटाळ्यासंबंधी अनेक आरोप केले आणि त्यामध्ये जो अहवाल आहे, चौकशीचा अहवाल, जो अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांनी अजूनही तो दिलेला नाही. प्रश्नचिन्ह आहे. मग आता क्लीन चिट दिलेली आहे का वगैरे वगैरे, ती सगळी चर्चा. आता त्या पार्थला त्या संकटातून, त्यांनी जे काही केलेलं आहे त्या संकटातून सोडवण्यासाठी शरद पवार काय म्हणाले होते ते नीट आठवा. वर्ध्याला ते मुक्कामी होते. वर्ध्याला त्यांना प्रश्न विचारण्यात आला की पार्थ पवार मुंडवा प्रकरण हे नेमकं काय, तुमची भूमिका काय आहे. त्यावेळेला ते असं म्हणाले होते की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते सगळं विकास, ती समिती नेमलेली आहे, त्याच्यामुळे ते निर्णय घेतील, तुम्ही त्यांना विचारा, असं करून त्यांनी ते
पार्थला एक प्रकारे काय आहे, पाठराखण केली, त्याला वाचवण्याचा प्रयत्न त्यावेळेला केला, हे लक्षात घ्या. आणि मग आत्याबाई सुप्रियाताई सुळे बोलल्या की पार्थ असं काही करेल असं मला वाटत नाही. हे दोघांची भूमिका लक्षात घ्या. आणि मग पार्थला त्यावेळेला तर पोरकट आहे, त्याच्या शब्दाला कवडीची किंमत देत नाही वगैरे, असं ते जे आळून आळून सध्या सगळं सांगितलं जात आहे त्याला अर्थ राहत नाही. शेवटी पवार कुटुंब जे आहे, या पवार कुटुंबामध्ये सत्ता ही राहिली पाहिजे, अशा पद्धतीचं राजकारण शरद पवारांनी केलेलं आहे. आणि त्या अनेक अर्थाने त्याच्याकडे जर पाहिलं तर ते बेरजेचं राजकारण आहे. आणि लोकांना ते हवं हवंसं आहे, हवं हवंसं वाटतंय. बारामतीसह महाराष्ट्रातल्या मोठा घटक जो आहे त्यांना हवं हवंसं ते वाटतं. मग अनेक टीका झाली. मग पंतप्रधान व्हायला निघाले, पश्चिम 5 जिल्ह्यांमध्ये तुमचं वर्चस्व आणि तुम्ही पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहताय वगैरे वगैरे, त्याच्यावर देखील त्यांनी टीका सहन केली. आता राष्ट्रीय राजकारण जे आहे, या राष्ट्रीय राजकारणाचा त्यांना प्रदीर्घ असा अनुभव आहे. आता राज्यसभेवर ते चाललेले आहेत. आता एक आठवण ही सांगण्यासारखी आहे. ज्या वेळेला अटल बिहारी वाजपेयींचं सरकार फेब्रुवारी 1988 मध्ये प्रस्थापित झालं आणि काही दिवसातच ते कोसळलं, ते फक्त एक मताने कोसळलं. म्हणजे भारतीय जनता पार्टीला त्यावेळेला 182 जागा देशभरातून मिळाल्या होत्या आणि काँग्रेसला मिळाल्या होत्या 141 जागा. मग राष्ट्रपतींनी वाजपेयींना सांगितलं की तुमच्या जागा जास्त निवडून आलेल्या, तुम्ही सरकार बसवा. मग त्यांनी सरकार स्थापन केलं, सगळं कडबोळं सगळं बरोबर. मग जयललिता तामिळनाडूच्या, अण्णा द्रमुकच्या, त्यांनी तो पाठिंबा काढून घेतला, त्यांचे 17 खासदार होते. मग बहुमत सिद्ध करायचंय लोकसभेमध्ये, ते सिद्ध करत असताना शरद पवार यांनी मायावतीच्या कानामध्ये जाऊन काही गुजगुज केली, ती सगळ्या भारताने पाहिली. संसदेमध्ये ते घडलं. आता काय घडलं, ज्या वेळेला निकाल लागला त्यावेळेला एक मताने सरकार पडल्याचं, ते डिजिटल जे मतदान झालं त्याच्यावर ते दिसून आलं, तो आकडा, की एक मताने सरकार पडलं, बहुमत नाही, साधं बहुमत सुद्धा मिळालं नाही. मग मायावतींना काय सांगितलं शरद पवारांनी, तुम्हाला उत्तर प्रदेशात चांगलं भवितव्य आहे, एवढंच सांगितलं. आणि ते त्यांचे जे 5 खासदार होते त्यांनी मतदान ते उलट केलं आणि ते एकूण जर गोळाबेरीज केली तर एक मताने वाजपेयींचं सरकार पडलं. हे यासाठी सांगितलेलं आहे की आज जर आदित्य ठाकरे यांनी पोरकटपणाने जर असं काही अडवलं नसतं, अडवलं असतं की नाही नाही प्रियंका चतुर्वेदींनाच तिकीट दिलं पाहिजे, आमच्या 20 जागा आहेत, 37 आम्हाला पाहिजे, काँग्रेस आम्हाला सहकार्य करेल आणि मग विधान परिषदेवर उद्धव ठाकरे यांना जाता येईल वगैरे वगैरे, ते असं आहे. आपल्याला शरद पवारांच्या याची गरज नाही वगैरे असं ते त्यांनी बोलले. ते बरं नुसतं बोलून थांबले असते तर ठीक आहे. आज ते अर्ज भरण्याच्या वेळेला किंवा विधिमंडळाच्या तिथं ते दिसले सुद्धा नाही, त्यांनी दांडी मारली. याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर अजून दुसरं काय म्हणायचं. पण उद्धव ठाकरे यांना माहिती आहे की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची जी मैत्री, आता बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळेला बारामतीचं म्हम द्या, मोहद्याचं पोत, मैद्याचं पोत वगैरे अनेक शब्दांमध्ये टीका केलेली. परंतु शरद बाबू ही मैत्री त्यांची काही तुटलेली नव्हती. सुप्रिया सुळे ज्या वेळेला पहिल्यांदा राज्यसभेवर गेल्या त्यावेळेला त्यांनी, शरद पवारांनी शिवसेना प्रमुखांना फोन केला होता की असं असं तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. त्यांनी विचारलं की उमेदवार कोण, सुप्रिया आहे. सुप्रिया म्हटल्यावर तत्क्षणी बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना अनुमती दिली की आमचा पाठिंबा आहे. आणि ही आठवण आज सुप्रिया सुळे यांनी विधिमंडळाच्या आवारात पत्रकारांशी बोलताना आवर्जून सांगितली. आणि इतकंच नाही, त्या म्हणाले मी संध्याकाळी मातोश्रीवर जाणार आहे, रश्मी वहिनींना भेटणार आहे, आदित्यला भेटणार आहे, उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे, असं प्रकारे त्यांनी ते सांगितलं. एकूण काय, ह्या काँग्रेस आणि शिवसेना यांचा विरोध, त्यांची साठगाठ आणि शरद पवारांना बाजूला ठेवायचा अशा बातम्या येत होत्या. आणि त्या बातम्या या फक्त सूत्रांनी दिलेल्या वगैरे अशा नव्हत्या, तर ते स्वतः हर्षवर्धन सपकाळे, विजय वडेट्टीवार तिकडनं ते बोलत होते, तिकडनं आदित्य ठाकरे बोलत होते. आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना त्याग करावा लागला. कारण काय,
की काँग्रेसचं बघा, राज्यसभेमध्ये मल्लिकार्जुन खरगे हे जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, ते विरोधी पक्ष नेते आहेत राज्यसभेवरचे. ते येत्या जूनमध्ये ते निवृत्त होणार आहेत. आणि त्याच्यानंतर विरोधी पक्ष नेता हे काँग्रेसला पुन्हा आणणं, मग त्यासाठी त्यांना एका जागेची इथं गरज लागणार होती, आहे त्यांना. तर त्यावेळेला शरद पवार काय करायचं ती मदत करतील. या या वेळेला मात्र शरद पवारांची इच्छा आणि त्यांची राजकीय गरज त्या अर्थानं ती लक्षात घेऊन आपण पाठिंबा दिला पाहिजे, हे हायकमांडनी ठरवलं. आणि सपकाळ आणि वडेट्टीवारांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आता शरद पवारांना पाठिंबा द्या, बाकीची चर्चा थांबवा. आणि तसं त्यांनी ते स्वतःच सांगितलं, आम्हाला हायकमांडने सांगितलेलं आहे, आम्हाला ते ऐकावं लागणार आहे. आणि त्याप्रमाणे बिनविरोध ते झाले. असंही झालं. आता इकडे महाविकास आघाडीमध्ये अशा पद्धतीने अनिच्छेने होईना, परंतु तो पाठिंबा द्यावा लागला. इकडे महायुतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरवलेलं, काय ठरवलं होतं, शरद पवार जर नसतील तर आपण आपल्या तर ह्या 6 जागा येणारच आहे, 7वी जागा पण आपल्याला पाहिजे. आणि मग त्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आणि काँग्रेस जो उमेदवार देईल त्याच्याशिवाय आपण एक उमेदवार द्यायचा त्यांच्या विरुद्ध. आणि मग आता एकनाथ शिंदे आहेत, ते घोडे बाजार कसा करायचा, हे भारतीय जनता पार्टीचं लोटस ऑपरेशन असो किंवा गेल्या महापालिका वगैरे सगळ्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राने पाहिलेलं आहे, विधानसभेमध्ये देखील पाहिलेलं आहे. आता त्या तालमीत तयार झालेले नाहीत, त्याच्यामुळे मुख्यमंत्री जे होऊ शकलेले आहेत एकनाथ शिंदे त्यावेळेला, त्या एकनाथ शिंदे यांच्याकडे रसद कमी नाही हे, आणि त्यानुसार ते राजकारण करतात, जिंकतात. 57 जागा त्यांच्या निवडून आणल्या विधानसभेमध्ये. जर आज कोटा फक्त 37 मतांचा आहे आमदारांचा, 20 आमदार अतिरिक्त आहे, आणि मग 17 आमदारांची खरेदी करायला असा कोणता वेळ लागणार आहे. आणि मग ते केलं असतं तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला वेगळंच राजकारण पाहायला मिळालं असतं. परंतु ते होऊ द्यायचं नव्हतं. तसं शरद पवार हे त्याला कारणीभूत ठरले. शरद पवार आहेत, त्यांच्यासारखा दिग्गज नेता हा बिनविरोध गेला पाहिजेत राज्यसभेवर, म्हणून ही भूमिका एकनाथ शिंदेंनी घेतली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा घेतली. आणि अतिशय सामंजस्यपूर्वक शरद पवारांना त्यांनी बिनविरोध निवडून यावं अशा प्रकारचं वातावरण तयार केलं. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जे काही भारतामध्ये एकूण आता 37च जागा, जसा हा योगायोग आहे, 37 हा आकडा म्हणजे भारतामध्ये सध्या या क्षणाला 37 जागांवर जागा त्या भरायच्या राज्यसभेच्या. मग महाराष्ट्रामध्ये 7, तामिळनाडूला 6, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये 5 आणि ओडिसामध्ये 4, अशा या 37 जागा. तर त्यापैकी आता महाराष्ट्राकडे लक्ष होतं, कारण शरद पवारांचं काय, इकडे काँग्रेस तयार नाही, शिवसेना तयार नाही, अशा परिस्थितीत ते काय करणार, एकनाथ शिंदेची मदत घेणार का, फडणवीसांची मदत घेणार का, आपल्या विचारधारेची फारकत घेणार का, वगैरे असे अनेक तर्कवितर्क मांडले जात होते. त्यावेळेला याच्यामध्ये ते आलेले आहेत आणि ही सुकरपणे अशी निवडणूक पार पडलेली आहे. त्याला कारण असं आहे की शरद पवारांचं जे काही राजकीय वजन आहे, त्यांचा जो राजकीय प्रवास आहे, त्याच्यावर फार टीका टिप्पणी न करता आता आपण त्यांना मदत केली पाहिजे. त्या दृष्टीने हे राजकारण सुरळीत असं एका रेषेत हे झालेलं आहे राज्यसभेचं, कधी नव्हे ते. नाही तर याच्यापूर्वी अनेक गोंधळ झालेले आहे, हॉर्स ट्रेडिंग पाहिलेलं आहे, आणि ते पाहण्याची वेळ आलेली नाही. आणि एकूणच काय की शरद पवार हे जर इकडं त्यांनी पक्क ठरवलेलं की आपण एकही निवडणूक हरलेलं नाही, ना आपल्याला जर आता परिस्थितीने सांगितलेलं की तुम्ही जावं लागेल आता राज्यसभेवर, तर आपल्याला जर उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना, आदित्य ठाकरे याच्या पोरकटपणामुळे जर काही शक्य नाहीये, किंवा काँग्रेसच्या या सगळ्या सपकाळ वडेट्टीवारांमुळे शक्य नाहीये, तर त्या ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या तिकडनं सुद्धा राज्यसभेवर ते गेले असते. सगळी तयारी त्यांनी ठेवली होती. त्यामुळे ही बातमी देखील सगळीकडे आली, त्याच्यावर चर्चा झाली. परंतु एक प्रगल्भ
परिपक्वता ही दाखवून दिलीच पाहिजे. आणि अशा वेळेला, ज्या वेळेला शरद पवारांसारखा दिग्गज नेता हा या मैदानामध्ये आहे आणि तो मैदानामध्ये टिकणं, त्यांची भले त्यांची गरज असेल, परंतु थोडासा का होईना आपल्याला राजकीय सुसंस्कृतपणा दाखवण्याची संधी आहे, असं समजून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील सहकार्य केलेलं आहे. आता जाता जाता सुनेत्राताई पवार यांनी आठवडाभरापूर्वी शरद पवारांना शुभेच्छा दिलेल्या, की 60 वर्षांची, 6 दशकांची त्यांची संसदीय राजकीय कारकीर्द लक्षात घेता त्यांची सातत्याने नवी ऊर्जा बघायला मिळते, त्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे, अशा शब्दामध्ये सुनेत्राताईंनी शुभेच्छा दिल्या होत्या, हेही लक्षात घ्यायला पाहिजे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.